ऍडमिट आहे आणि कंपनीतून आम्हाला कळतंय की तुम्हाला काढण्यात आलेलं आहे. सर मी काय करणार? मी जीव देऊ का काय करू? आज मी 377 रुपये होते तेव्हापासून काम करतोय आणि आज पगार वाढला तर ही कंपनी लगेच दुसऱ्या कामगारांना आणते. आज मी काय करणार? आज मला 2 पैसे मिळायची जी हिंमत आहे, मी या पैशातून माझ्या मुलीचं आयुष्य बदलू शकतो, तिला मी चांगलं करू शकतो. पण आज कंपनी काढते, आज मला किती वाईट वाटतंय. मी काय करावं ते कळत नाही. मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये डायलिसिस साठी ऍडमिट करून मी आज इथं आहे. काय करू मला कळत नाही. सर मला काय करावं? या अग्रसेनेने मला मदत केली. त्यांनी सांगितलं आम्ही मदत करू, तुम्ही आमच्याकडे या. आम्ही यांच्याकडे आलोय. आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला काम पाहिजे. फक्त आम्हाला काही नाही, आमच्या काय चुका आहेत आम्हाला दाखवून द्यावा कंपनीने. आणि परप्रांतीय जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना हे लेबर हे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी कदाचित त्यांच्यावर अन्याय चालू आहे. याची अग्रसेना इन्क्वायरी करणार व योग्य तो निर्णय घेऊन या कामगारांना न्याय देण्याचं काम करणार आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहरामध्ये अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कामगार काम करतात, आपल्या जीवाचं रान करतात, रक्त घालतात आणि ज्या वेळेला कंपनीचा फायदा होतो त्यावेळेला कंपनी त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणचे कामगार आणतात कमी पगारामध्ये आणि कुठे ना कुठेतरी कामगारांवरती अन्याय करतात. कालचा जो विषय आपण दाखवला होता रेडमी कंपनी, तीच ही कंपनी आहे. काल 35 कामगारांना काढल्याची बातमी आपल्या समोर आली नाही. आज हे 27 कामगार आहेत त्यांना कामावरनं काढलेलं आहे आणि ही लोक सगळे आगरी सेनेच्या दरबारी आलेले आहेत. आगरी कामगार एकता सेना आता वसई विरार शहरामध्ये सज्ज झालेली आहे. जिथे जिथे कामगारांची पिळवणूक होणार तिथे तिथे आगरी एकता कामगार सेना सर्वांना मदत करणार. जाणून घेऊया आपल्यासोबत त्या कंपनीचे कामगार आहेत, नेमका सगळा काय प्रकार आहे. दादा तुझं नाव सांग. माझं नाव रोहित शिंपे. मी गेल्या 3-4 वर्षापासून रेखा मार्केट मध्ये काम करतोय. आमच्यावरती आता 1 तारखेला बोललो की तुम्ही कामावर यायचं नाही, आम्हाला कामावरून काढण्यात आलं. काय काम करायचं तू? आम्ही हाऊसकीपिंग मध्ये. हाऊसकीपिंगचं? हो. हे सर्व स्पष्टपणे सांगितलं कामावर यायचं, कामावर यायचं नाही म्हणे, आमचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट बंद झालं. हो. तुम्ही त्यांच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न केला? बोललो सर त्यांना की आम्हाला काम इकडनं काढलंय तर आम्हाला दुसऱ्या याच्यावर घ्या. बोलले ते नंतर बोलताय की नाही आम्ही तुम्हाला कळवू. तू किती महिने काम करतोस? 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष झाले. काय काम करायचं? 2.5 वर्ष हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंगच काम करायचं. हाऊसकीपिंग मध्ये काय काय करायचं? सर्व साफसफाई, लादी पोछा काय असेल ते, काच पुसा, केबिन पुसा. किती शिफ्ट असायच्या? एकच शिफ्ट असायची कधी? 3 शिफ्ट किंवा 4 शिफ्ट. 4 शिफ्ट. मग आता कामावरनं जेव्हा तुम्हाला काढलं तेव्हा कॉन्ट्रॅक्टरनी काय सांगितलं? कॉन्ट्रॅक्टवाला बोलला 1 तारखेपासून लास्ट आहे, त्यानंतर मग 2 महिन्यानंतर करू आम्ही. काय कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय? प्रदीप शेट्टी. प्रदीप शेट्टी. किती लोक तुम्ही कामावर काम करत होतात? 27 जण. तुमचे सुपरवायझर कोण आहे त्याच्यात? सुपरवायझर कोण आहे? नाव सांगा तुमचं. सुरेंद्र. सुरेंद्र, पूरा नाम बताओ. सुरेंद्र बेनबंसी. आप सुपरवाइजर थे वहाँ पे? कब से सुपरवाइजर थे आप? हो गए मेरे को 3 साल हो गए. 3-4 साल. 3-4 साल हो गए. क्यों काम से निकाला आपको? कुछ वजह तो आपने कुछ नहीं वजह नहीं मालूम. आपको कभी पता चला कि आपको काम पे से निकाल रहे हैं? 20 दिन पहले हमारा सेट आए थे, तुरंत बोला कि 1 तारीख का लास्ट है. उसके बाद हम कुछ बोले नहीं, लास्ट क्या करेंगे. अभी आपकी क्या डिमांड है, क्या मांग है आपकी? हमको काम चाहिए, बस उधर ही काम चाहिए. उधर ही काम चाहिए. दादा तुमचं नाव सांगा. काका. रमेश खंडू मोरे. सर मला आज कामाची खूप गरज आहे. माझी मुली तब्येत खराब आहे सर आणि मी काय करावं मला सुचत नाही. नायर हॉस्पिटल माझी मुलगी शिवानी मोरे ऍडमिट आहे आणि कंपनीतून आम्हाला कळतंय की तुम्हाला काढण्यात आलेलं आहे. सर मी काय करणार? मी जीव देऊ का काय करू? आज मी 377 रुपये होते तेव्हापासून काम करतोय आणि आज पगार वाढला तर ही कंपनी लगेच दुसऱ्या कामगारांना आणते. आज मी काय करणार? आज मला 2 पैसे मिळायची जी हिंमत आहे, मी या पैशातून माझ्या मुलीचं आयुष्य बदलू शकतो, तिला मी चांगलं करू शकतो. पण आज कंपनी काढते, आज मला किती वाईट वाटतंय. मी काय करावं ते कळत नाही. मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये डायलिसिस साठी ऍडमिट करून मी आज इथं आहे. काय करू मला कळत नाही. सर मला काय करावं? या अग्रसेनेने मला मदत केली. त्यांनी सांगितलं आम्ही मदत करू, तुम्ही आमच्याकडे या. आम्ही यांच्याकडे आलोय. आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला काम पाहिजे. फक्त आम्हाला काही नाही, आमच्या काय चुका आहेत आम्हाला दाखवून द्यावा कंपनीने आम्हाला दाखवून द्यावं की आमची काय चूक आहे. आणि खरोखर मी सांगतो या अग्रसेनेने आम्हाला मदत केली, यांनी आम्हाला जे दिलासा दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. पाहिलं आपण आता या वयामध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू आहे. ज्या माणसाने कंपनीसाठी आपल्या जीवाचं रान केलं, ज्या माणसाने कंपनीसाठी आपलं रक्त सांडलं, आज ते सांगतात की त्यांची मुलगी जी आहे ती रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. असं असताना कुठेतरी कंपनीने पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे. या उलट कंपनी त्यांना कामावरनं काढते.
आगरी सेना पुढचं पाऊल काय घेणार आहे जाणून घेऊ आपल्या सोबत यावेळेला आगरी सेनेचे कामगार अध्यक्ष आहेत या ठिकाणचे संदेश पवार. संदेशजी, तुमच्या पत्नीचं नाव खूप आहे या ठिकाणी, खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात, तुम्ही कामगार सेनेत आहात, तुमची भूमिका काय असणार आता पुढे? वसई विरार व पालघरमध्ये कैलास काकांच्या नेतृत्वात गरिबांना, शेतकऱ्यांना, इकडच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम तर इकडे जोरात चाललेलं असते. कामगारांचा विषय असा आहे, जर या 3-3, 4-4 वर्ष इकडचे स्थानिक भूमिपुत्र जर काम करत असेल व त्यांना जर अन्याय करत असतील तर आगरी सेना याबद्दल सोडणार नाही, ठाम भूमिका घेणार. आणि परप्रांतीय जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्यांना हे लेबर हे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी कदाचित त्यांच्यावर अन्याय चालू आहे, याची आगरी सेना इन्क्वायरी करणार व योग्य तो निर्णय घेऊन या कामगारांना न्याय देण्याचं काम करणार आहे आगरी सेना. आगरी सेना. खरंच संदेश पवार म्हणाल्याप्रमाणे परप्रांतातून एखादा ठेकेदार येतो आणि या स्थानिकांना कामावरनं काढून टाकतो, असा हा काहीसा प्रकार असू शकतो आणि त्याची चौकशी जी आहे ती आगरी सेना लवकरच करेल. कालचे 35 कामगार आणि आजचे 27 कामगार, आज जर आपण पाहिला तर या कामगारांच्या डोळ्यात आलेला पाणी, या कामगारांचे अश्रू पुसण्याचं काम आज आगरी सेना करते. परंतु कुठे ना कुठेतरी या मुजोर कंपन्यांना धडा शिकवण्याचं काम आगरी सेना नक्की करेल, याच्यामध्ये तीव्र मात्र शंका नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.